इथे आपल्याच आमदार निवास नागपूरमध्ये गेल्या 2 महिन्यापासून विद्यार्थ्यांना इथल्या रूममध्ये यांनी बांधून ठेवून गेलेलं होतं, असं आमचं खरं तर आम्ही थेट इथे आरोप करतोय। मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी गंगाधर फडणवीस साहेब, परत परिणय फुके तसंच प्रवीण दटके यांच्या लेटर हेडवर 20 रूम प्रति एका लेटर हेडवर असे 60 रूम विद्यार्थ्यांना अलोकेट केले होते 3 महिन्याच्या कालावधीसाठी। त्या 3 महिन्याच्या कालावधीसाठी जे विद्यार्थी थांबले त्या एकही विद्यार्थ्यांचे नावं आमदार निवासांच्या अधिकारीकडे नाही आहे, कोणाचंही आयडेंटिटी प्रूफ नाही आहे। म्हणजे जर इथे आतंकवादी येऊन थांबले असतील तरी इथल्या कुठल्याही प्रशासनाला माहिती नाही आहे की आमदार निवासामध्ये मागच्या 2 महिन्यापासून कोण थांबताय। आम्ही युवा सेनेचे इथे धाड टाकली असताच इथले वर्धेचे जितकेही स्टुडंट्स बळजबरीने इथे आणले गेले होते त्यांना पळवून काढण्यात आलं आहे आणि आम्ही त्यांना जाब विचारलास त्यांनी सरळ सांगितलं आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीसाठी SIRच्या कामासाठी आम्हाला इथे आणलं होतं आणि आम्हाला 600 रुपये प्रतिदिन इथून आम्हाला पैसे त्यांच्याकडून देण्यात येत होते। आमच्या वर्ध्याचे जे मुलं आहेत त्यांचा व्हिडिओ आम्हाला नावं माहीत नाही, ते विद्यार्थीच होते, खूप घाबरून बोललेत, पण त्यांची व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतीलच। SIR मोहीम सुरू असताना का तुम्ही कारवाई केली नाही इतके दिवसाचे, आता का करताय? आम्हाला आज सकाळी एक कॉल आलेला, त्यामध्ये अमरावतीचे जे विद्यार्थी जे थांबले होते कालपर्यंत त्यांना काल इथून पाठवलं, त्याच्यातली 2 विद्यार्थ्यांवर मारहाण करण्यात आली। त्यांनी जेव्हा नाकारलं की आम्ही SIRचं काम करणार नाही तेव्हा त्यांना हॉलमध्ये नेऊन सगळ्या विद्यार्थ्यांसमोर त्यांना मारण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की जर तुम्ही केलं नाही तर तुमच्या आईवडिलांवर आम्ही येऊ, अशी आम्हाला तक्रार आल्यावर आम्ही आज इथं संध्याकाळी धाड टाकली। तुम्ही या संदर्भात पोलिसांकडे तक्रार केली का, प्रशासनाकडे तक्रार केली की पोलिसांची काही बोलणं? इथे माननीय PI साहेब बर्डी पोलीस स्टेशनचे आले होते, आम्ही त्यांना पूर्ण घटना सांगितलेली आणि ज्या मुलांची आमच्यापर्यंत तक्रार आली आम्ही त्यांना म्हणतोय की तुम्ही बाहेर निघा, तुम्ही ओपनली बोला। ते मुलं इतके घाबरून आहे, खरं त्यांच्या अंगावर वळ आहे। आम्ही बघितलं आणि जो कोण व्यक्ती ज्याच्या नावावर पूर्ण परवानगी देण्यात आली आहे त्याचं नाव हर्ष पाटील आहे आणि त्यांनी आता मला धमकी दिली आहे ऑन कॅमेरा सगळ्यांसमोर की CM माझा बाप आहे, मी तुला सोडणार नाही। पोलीस तक्रार याची केली का? हे सगळं होत आम्ही आता पोलीस स्टेशनकडे तेव्हाच जातोय जेव्हा इथले अधिकारी आम्हाला लिहून देतील की आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं यांच्याकडे माहिती आहे नाही की कोणते विद्यार्थी। शेवटचा प्रश्न, SIRच्या कामामध्ये राजकीय कार्यकर्त्यांना वापरता येऊ शकतं, त्यांना BLA असं म्हणतात, हे नेमकं काय काम करत होते, त्याचं काही वेगळं करत होते असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हो, आम्हाला म्हणायचं आमचा आरोप आहे। आम्हाला तर हेही नाही माहित की आता SIRच्याच कामासाठी बोलवले होते की कोणत्या दुसऱ्या कामासाठी, कारण मुलं मुली पण होते आणि एका रूम मध्ये कोण फक्त मुलंच राहत होते की मुलं मुली एकत्रित राहत होते याचाही डेटा त्यांच्याकडे नाहीये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।